तर मंडळी, मी कार्तिकी आणि आज मी आयुष्यात पहिल्यांदाच एक मूर्ती कलर केली. तर ती कोणती केली ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर समजेलच. त्याआधी मी माझ्या भावाला जरा हाणलं धोपटलं, कारण तो शाळेत जायचं नावच घेत नव्हता. आणि त्यानंतर पप्पांसोबत बाहेर गेले, कारण मला कलर आणायचे होते. गल्लीतले आजी लोक बोलले की मूर्ती कलर करायला कोणच नाही. म्हटलं आता हे काम माझ्याकडेच दिलं त्या लोकांनी. मग मला तर आता काय नाही म्हणायला ऑप्शन नव्हता. आणि मला मूर्ती वगैरे कलर करायला जमेल का नाही मला माहीत पण नव्हतं. मूर्तीची कंडिशन तर एवढी डेंजर झाली की म्हटलं आता मला जर जमलं नाही तर मी ह्या लोकांना काय सांगू. पण म्हटलं जरा आपण ट्राय तर करून बघूया. आणि सगळ्यात पहिलं तर मी मूर्तीला लागलेली धूळ वगैरे झटकून घेतली. मस्तपैकी त्याला धुवून वगैरे घेतलं, पुसून घेतलं. आणि मग त्याच्यानंतर मी सगळ्यात आधी पांढरा रंग द्यायला सुरुवात केली. पण पांढरा रंग देताना मला कळत होतं ज्या मूर्तीला चिरा पडलेला ना त्याच्यावरती तो कलर नीट बसतच नव्हता. खूप मेहनतीने मी बसवला त्याला, खूप ट्राय करून. आणि त्यानंतर मी मूर्ती पेंट करायला सुरुवात केली. मला जेवढं जमतं तेवढ्या परीने मी केली. मला एवढं काय जमत नाही, फर्स्ट टाइमच होतं हे माझं. त्यामुळे मला जमेल तशी मी मूर्ती कलर केली आहे. कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मूर्ती कलर करून झाल्यानंतर मला बाहेर जायचं होतं, कारण आज तुषार पण येणार होता, त्याला भेटायचं होतं. मस्तपैकी आम्ही दोघांनी कॉफी वगैरे पिली. आणि त्यानंतर तुषारनेच मला शाळेत सोडवलं. आणि मग आम्ही दोघं शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये मी बसलेली शाळा सुटायची वाट बघत, तेवढ्यात शाळा पण सुटली. आणि शाळा सुटल्यानंतर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे मिळून घरी आलो. घरी आल्यानंतर मला खूप कंटाळा आलता, पण भूक पण लागलेली. त्यामुळे मी डान्स करत करत ऑमलेट बनवत होते. खूप लोक मला बोलतात हेडफोन लावून काय सारखं काम करत असते, तर त्याचं हेच रिझन आहे. गाणे ऐकत ऐकत मस्तपैकी माझं काम होऊन जातं. किती पण कंटाळा आला तरी मी किती पण काम करू शकते. असं तर मी आज ऑमलेट बनवणार होती, पण नंतर म्हटलं तळलेला अंडा खाण्यापेक्षा उकडलेला अंड्याचा फ्राय खाल्लेला बरा. त्यामुळे सिंपल वेने मी उकडलेल्या अंड्याची भाजी बनवली, तीच खाल्ली. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. भेटूयात आपण उद्याच्या व्लॉगमध्ये.